करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे नितेश राणे, भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री. नितेशजी, कॉफी विथ कौशिकमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काल एक वेगळीच बातमी आली, अनपेक्षित असं म्हणायला पाहिजे. फायरब्रँड नारायण राणे, कार्यक्षम मानले जाणारे जे मुख्यमंत्री होते ते नारायण राणे, एक ज्येष्ठ नेते भाजपाचे नारायण राणे, ज्यांच्या मागे एक मोठा जनसमुदाय उभा राहतो ते नारायण राणे, त्यांनी अचानक राजकारणातून ते निवृत्त होणार असे काहीतरी संकेत दिले. आपल्या आई त्या सभेत होत्या, त्या सुद्धा थोड्या भावूक झालेल्या आम्ही बघितल्या, आणि नंतर बातमी आली की असं काहीही होणार नाहीये. नक्की काय झालं होतं? नाही, लक्षात घ्या सरिताजी की आम्ही सगळेजण त्या सभेमध्ये होतो. असं निवृत्तीचा जवळपास पण विचार राणे साहेबांच्या डोक्यामध्ये नाही, हे मी सरळ स्पष्ट करतो. त्यांनी त्या एकंदरीत ते सगळ्या विषयाच्या समजण्याच्या ओघामध्ये मी घरी बसीन असा फक्त उल्लेख केला. राणे साहेबांना जे जवळून ओळखतात त्यांना ते आत्मविश्वासाने सांगू शकतात की ते खूप लोकांना त्यांच्यामुळे घरी बसू शकतात, स्वतः काय घरी बसणार नाहीत. याही वयामध्ये त्यांना तरुणांसारखा त्यांच्यामध्ये उत्साह आहे. आजही ते 10-12 तास काम करतात. म्हणून निवृत्त हा विषय राणे साहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाही. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी भाजपाचा एखादा नेता त्याला कारणीभूत आहे का, आणि मग भाजपाच्या नेतृत्वामुळेच त्यांनी निर्णय मागे घेतला का, असं काही नाही. एक तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या बद्दल राणे साहेबांच्या मनामध्ये आणि आमच्या कुटुंबाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. मी नेहमीच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या मुळेच आज ज्या पद्धतीने राणे कुटुंब परत एकदा राजकारणामध्ये सक्रिय झालेलं आहे, आम्हाला जी ताकद मिळाली, ज्या पद्धतीने काँग्रेस असो, उद्धवजी असो, आमच्यावर जो अन्याय करत 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 त्यांनी आम्हाला एकंदरीत वाळीत टाकण्याचा प्रयत्न केलेला, संपवण्याचा प्रयत्न केला, पण आज पूर्ण पद्धतीने ताकदीने उभं करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे, आदरणीय अमित शाह साहेबांनी केलेलं आहे, आमच्या फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये असा कुठलाच कधीच विचार आज नाही की शेवटच्या श्वासापर्यंत नाही. दोन महत्वाची वाक्य ते बोलले काल, म्हणजे जे अगदी जे शब्द लागून जातात असं आपण म्हणतो, त्यातला एक होता कटकारस्थान होतं, ते एक त्यावर ते बोलले. आणि दुसरं ते म्हणाले की यानंतर तुम्हाला कधीही राणे वर्सेस राणे पाहायला मिळणार नाही. तर परत या दोन वाक्यांचा नक्की अर्थ काय काय सांगायचं होतं? काय, नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काही गैरसमज पसरवले गेले, राणे कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, कटकारस्थान सगळ्या बाबतीचे झाले, आम्ही नाही बोलणार नाही, पण शेवटी पक्षाच्या आतून झाले की बाहेर झाले, विरोधकांमधून झाले, सगळ्या बाबतीमध्ये झाले असं. म्हणून त्याच्या बाबतीमध्ये ते वापरलेलं वाक्य आहे. सरितेजी, मी एक तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा उंचीसारखा नेता, किंवा मी हेही पुढे जाऊन थोडं हेही सांगेन, प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस बनायचं आहे, पण फडणवीस साहेबांची गुण आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्यासारखे लोक जे पक्षामध्ये आले, आज जे ताकदीने काम करतायत, सर्व जीव ओतून काम करतायत, मागे पुढे न बघून काम करतायत, ते त्या व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांमुळे. म्हणून मला असं नेहमी वाटतं की आम्ही जे आजूबाजूचे जे लोक आहोत ना, ज्यांना नेहमी वाटतं की फडणवीस साहेब सारखं आम्ही बनलं पाहिजे, सर्वात महत्वाचं तर त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले पाहिजे. ते ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा कार्यकर्त्यांना सांभाळतात, प्रत्येकाला वेळ देतात, ते पहिलं तुम्ही आत्मसात करा, मग देवेंद्र फडणवीस बनायचा प्रयत्न करा. आता ह्या वाक्यामध्ये खूप लोकांना समजदारो को इशारा काफी आहे तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हणजे तुम्ही नाव न घेता इशारा मला असं नाव सांगणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना सारखं तुम्हाला बनायचं आहे किंवा त्यांची तुम्हाला जागा घ्यायची आहे ना, त्यांचे पहिलं गुण आत्मसात करा. प्रत्येकाला जे जवळ घेतात, प्रत्येकाला सांभाळून घेतात, प्रत्येकाची विचारपूस करतात, छोट्या छोट्या गोष्टी कोणाला काय हवंय हे त्यांना न कळत कळतं. हे गुण जेव्हा आत्मसात कराल ना, तेव्हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय आहे आणि आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी का वेडे आहोत हे कळणार.
नितेशजी, खरं तर माझं पर्सनल मत आहे, पण ते असं आहे की राणे वर्सेस राणे झालंच नाही. हा. कारण तुम्हा दोघा भावांनी एकमेकांबद्दल तरी प्रचंड ग्रेसफुल तुम्ही राहिलात, तुम्ही एकमेकांबद्दल